नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर इथे मी मसाला भाजून घेतलेला आहे बघा। कांदा, त्याच्यामध्ये धने आणि लसूण पण भाजून घेतलेला आहे। मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, कोथिंबीर, आलं घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे चण्याची डाळ पण भाजून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला मसाला तयार करायचा आहे। छान तेलावरती कांदा, खोबरं, धने, लसूण आपल्याला छानसा चण्याची डाळ भाजून घ्यायची आहे। मसाला थंड झाल्यानंतर छानसा बारीक वाटून घ्यायचा आहे मिक्सरला। त्यानंतर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। चला, एकदम मस्त लागते, करून बघा तुम्ही एकदा। एकदम चुलीवरची टेस्ट गावरान पद्धतीने आमच्या नाशिककडे बनवलं जातं हे। नक्की तुम्ही एक भाकरी सोडून दोन भाकरी नक्कीच खाणार, एवढं टेस्टी लागतं। तर इथे मी कढई ठेवून घेतलेली, कढई गरम झालेली। त्यानंतर तेल टाकलेलं आहे। तेल थोडं जास्त टाकायचं। तेल मस्त असं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे। नंतर आपण जो भाजलेला मसाला होता तो मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे। वाटलेला मसाला तेलामध्ये टाकून घेतलेला आहे मी। कढीपत्ता टाकला आहे, मीठ टाकलेलं आहे। मिठाने आपल्या मसाल्याला लगेच तेल सुटतं। गॅस कमी ठेवायचा आहे आणि छान तेलावरती आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। कढईने तेल सुटलं पाहिजे। त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे। आमचा घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा, तो पण मी टाकून घेतलेला आहे। थोडंसं आपल्याला तिखट बनवायचं आहे। 2.5 चमचे मी मसाला टाकून घेतलेला आहे इथे। आता मसाला कलर पलटेपर्यंत बघा, कलर किती छान आलेला आहे मसाल्याला। अगदी तुमचं मटणाचं कालवणही पेल, एवढी भारी टेस्ट लागते याची। तर मसाला छान तेल सुटेपर्यंत कमी गॅसवरती परतून घ्यायचा आहे। मसाल्याला एकदम तेल सुटलं पाहिजे। गॅस कमी ठेवलेला आहे मी आज मस्त असे गावठी वांगे होते काटेरी। आज मस्त असं वांग्याचं काळ्या मसाल्याचं कालवण बनवते। आमच्याकडे काळ्या मसाल्याचं कालवण बनवलं जातं नाशिककडे। तर तुम्ही बघू शकता मसाल्याला कलर किती छान आला आहे। कढईने पूर्ण तेल सोडलेलं आहे मसाल्याने, इथपर्यंत आपल्याला परतवायचं आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये मी वांगी अगोदर फोडी करून व्यवस्थित बघायच्या आतमध्ये आणि 4 फोडी करून काठी काढून घ्यायची आहेत आपल्याला। आणि फोडी करून आपल्याला वांगी आणि याच्यामध्ये तुम्ही बटाटा टाकू शकता। मी ते 2 बटाटे पण टाकलेले आहेत। वांगी मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायची स्वच्छ 4 ते 5 पाण्याने। आता वांगी आणि बटाटे आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। नंतर आपल्याला इथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। थंड पाणी टाकू नका, थोडंसं कोमट पाणी टाकायचं। कोमट पाणी टाकलं तर आपल्या ग्रेव्हीची टेस्ट ही तशीच राहते। आता वांगी आणि बटाटे आपली ते मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून झालेली आहे। आता इथे मी कोमट पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला किती घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे इथे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। मी भातासोबत आणि भाकरीसोबत खायचं होतं, थोडंसं पातळ ठेवलेलं आहे। खूप छान लागतं मैत्रिणींनो, एकदम गावरान टेस्ट येते आणि मस्त अशी चुलीवरची टेस्ट लागते। नक्की करून बघा तुम्ही। माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून, गावातून, देशातून बघतात प्लीज मला एक कॉमेंट करा मैत्रिणींनो, म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल। तर इथे बघा मस्त असा मसाला वांगी बटाटी छान मिक्स करून घ्यायची। तर बघा इतपत पातळ ठेवलेलं आहे मी। आता आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे 1 उकळी येईपर्यंत। नंतर कमी गॅसवरती छान असं शिजून घ्यायचं। वांगी शिजायला थोडा वेळ लागतो। तर इथे उकळी आलेली आहे। मी कमी गॅस ठेवणार, झाकण ठेवून मस्त असं मंद आचेवर शिजून देणार आहे। याच्यामध्ये तुम्ही बोंबिलही टाकू शकता। तर कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर उकळी आलेली आहे। तर बघा आता कमी गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घेते। तर इथे मस्त असा आपला गावरान पद्धतीने वांग्याचा रस्सा तयार आहे। बाय।